Calculate the magnitude of centripetal force. Calculate the magnitude of centripetal force acting on a stone of mass 50 gram when it is tied to a string of length 2 meter, string of length 2 meter and held in a vertical circular motion at a lowest point and at a highest point. Okay? झालं? सो मॅग्नेट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स काढायचे आहे ना. सो हे जे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे ना, इथे मिनिमम वेलॉसिटीज है ना, मिनिमम वेलॉसिटीज मुळे मिनिमम अमाउंट ऑफ फोर्स आपल्याला कैलकुलेट करायचा है. तो ध्यान दो, मिनिमम वेलोसिटी से जो मूव हो रहा है हमें पता होता है हाईएस्ट पॉइंट के ऊपर. याद है हम लोगों ने इक्वेशन बनाए थे, हाईएस्ट पॉइंट के ऊपर वेलोसिटी कितनी होती है, √rg, जीरो नहीं होती है ना. सो जो हाईएस्ट पॉइंट पर वेलोसिटी जीरो हो जाएंगी तो सर्कुलर मोशन होगा नहीं ना कंप्लीट, डायरेक्ट नीचे गिर जाएगा वो. और लोएस्ट पॉइंट के ऊपर वेलोसिटी की वैल्यू कितनी होती है, √5rg. ओके. सो अब ये वेलोसिटीज की वैल्यू इक्वेशन में डालो. वी नो दैट सेंट्रिपिटल फोर्स का फॉर्मूला क्या है, mv²/r. सो सेंट्रिपिटल फोर्स ऍट हायएस्ट पॉइंट काढा आणि सेंट्रिपिटल फोर्स ऍट लोएस्ट पॉइंट काढा. ओके, एक काढून देऊ मी. चलो, ऍज यू ऑल नो दॅट याचा मास आहे 50 ग्रॅम. सो मासला कन्वर्ट करा सगळ्यात पहिले एसआय युनिट मध्ये. असं 50 × 10⁻³ किलोग्रॅम. ओके, हे येणार मास. त्यानंतर लेंथ 2 मीटर आहे, म्हणजेच रेडियस आहे. जे स्ट्रिंगची लेंथ असेल तीच काय असेल, सर्कलची रेडियस. म्हणजे आपण काय घेतलं, एक चटाकचा दगड घेतला 50 ग्रॅमचा आणि त्याला एका धाग्याला बांधला. जेवढी त्या धाग्याची लांबी असेल तेवढं गोल गोल फिरवलं तर त्या स्ट्रिंगची जी लेंथ असेल तेच त्याची सर्कलची रेडियस होऊन जाईल. आहे की नाही, जेवढा लांब दोरा तेवढीच रेडियस. ओके. सो रेडियस भेटली 2 मीटर, मास भेटलं 50 × 10⁻³ याची व्हॅल्यू टाका. इथं काय ना, 50 × 10⁻³ v² √rg चा स्क्वेअर. म्हणजे काय आहे तो, vh जर rg आहे तर vh² काय येणार, rg. vl जर √5rg तर vl² काय येणार, 5rg. ओके, मी व्हॅल्यू टाका इथं. rg, r किती आहे, 2 आणि g ची व्हॅल्यू 9.8 अपॉन mv² अपॉन r. r ची व्हॅल्यू किती आहे, 2. 2 विल गेट कॅन्सल. vh जर √rg आहे तर vh चा स्क्वेअर काय असेल, है ना. फॉर fh हा काय येणार,
VH येणार ना, हो सर. समजलं. हे जसं आलं बरोबर, करा कॅल्क्युलेशन. मग करा कॅल्क्युलेशन, सांगा दोन्ही. VH VL कॅल्क्युलेशन आहे 0.49 न्यूटन. 490 into 10 raised to power negative, that is 0.49 newtons. अरे याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं ना, सिंपल 98 इंटू 50 काय येतं हे 490 गुणिले 10 raised to power -3 काय ते 0.49 आहे ना. हेच आन्सर. काही जणांनी काय लिहिलं 490 इंटू 10 raised to power -3 आला. एकच आहे, 3 नर इकडे घेऊन या. ओके. सो फोर्स ऍट हायएस्ट पॉइंट हा आला, सेंटीमीटर फोर्स. सेम मॅग्निट्यूड काढा. फोर्स ऍट लोएस्ट पॉइंट काय येणार mv²/r. लोएस्ट पॉइंट होता म्हणून हाय लोएस्ट. एम किती आहे 50 इंटू 10 raised to power -3. VL² 5R ची आहे म्हणजे 5 इंटू 2 इंटू 9.8 अपॉन खाली काय आहे म्हणजे 2 कराय. सांगा फोर्स ऍट लोएस्ट पॉइंट. फास्ट करा जरा. तुमच्या मॅडम समजलं. ठीक आहे. सो कॅन आय से दॅट काय येणार आहे ते कॅल्क्युलेशन 2.45 न्यूटन. हा येणार सेंट्रिपिटल फोर्स ऍक्टिंग ऍट अ लोएस्ट पॉइंट. हा काय होता हायएस्ट पॉइंट. ओके. एक लिहा असं. हे सोप्या सोप्या टाईपचे आहे ना. आता आपण थोडं मुवमेंट ऑफ इनर्शिया घेऊ. कॅल्क्युलेट द मुवमेंट ऑफ इनर्शिया. Calculate the movement of inertia of a wheel of bullock cart गाड्याचं चाक. ओके. Of a wheel of bullock cart having mass 40 kilogram having a disc-like shape, ब्रैकेट में डालो, having a disc-like shape, गाड्याचा चाक आहे पण भरीव आहे लाकडाचं. ओके. त्याचा शेप कसा आहे डिस्क सारखा, म्हणजे ते असताना आपले लोखंडाचे त्याला तसं नाही आहे ते. हा है ना. अबाउट अँड ऍक्सल आता ऍक्सल तर माहितच असते कसं असते है ना, ते सांगायची गरज नाही आहे. डायमीटर ऑफ व्हील is 2.5 सॉरी हे करा 2 मीटर करा. डायमीटर ऑफ व्हील इज 2 मीटर. डायमीटर ऑफ व्हील इज 2 मीटर. ओके. काढा. आता मुवमेंट ऑफ इनर्शिया कशाचा विचारलेला आहे डिस्कचा. कसा विचारलेला आहे अबाउट ऍक्सल. सगळ्यांना माहिती आहे की बुलक कार्टचं ऍक्सल कसे असतात, हे गाड्याचे चाकं असतात.
याच्या मधामधून एक ऍक्सल गेलेला असतो. मला सांगा हा ऍक्सिस अलॉंग ऍक्सल याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, म्हणजे अबाउट अँड ऍक्सिस काढायचा आहे. मग हा परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन ऍक्सिस आहे की इन इट्स प्लेन आहे? परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन आहे की इन इट्स प्लेन आहे? इन इट्स प्लेन वाले हात वर करा. परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन वाले, परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन आहे ना तो. लक्ष द्या इकडे, ही डिस्क आहे ना, हे असा ऍक्सल आहे. बाहेर गाड्याचा चाक दिसत आहे. हा ऍक्सल या गाड्याच्या चाकाच्या प्लेनला कसा असेल? परपेंडिक्युलर असेल ना. कसं होणार हे? परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. ओके. मग आपल्याला काय करायचं आहे? एमआय ऑफ डिस्क अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. सांगा काय असते? मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा होता. काय असते सांगा? डिस्कचा मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ऍक्सिस mr² अपॉन 2. मग जर डायमीटर 2 मीटर आहे तर रेडियस किती असेल? 1 मीटर. तर डायमीटर 2 मीटर आहे तर रेडियस असेल d/2 दॅट इज 1 मीटर. करा हे व्हॅल्यू किती सोपं आहे. फक्त इथं समजणं हे होतं की अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन आहे की इन इट्स प्लेन आहे. हे दिलं नव्हतं न्यूमेरिकल मध्ये. म्हणजे हे एकदम सोपं आहे. कॅल्क्युलेशन हे सोपं आहे. फक्त डोकं चांगल्या रीतीनं वापरलं गेलं पाहिजे, आहे ना. समजलं का? असे न्यूमेरिकल येतात एक्झाम मध्ये, फक्त लॉजिक वापरायचं आहे. क्लिअर? 20 मुवमेंट ऑफ इनर्शिया कशात मेजर करतात? किलोग्राम मीटर स्क्वेअर. ओके. द्या. बोला. एक अशाच प्रकारे कॅल्क्युलेट करा बरं. कॅल्क्युलेट द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ व्हील अबाउट एन एक्सिस which is tangent to the wheel, and parallel with the axle चला थोडंसं डोकं वापरायचं आणखी याच्यामध्ये, लॉजिक लावून सॉल्व करायचं. ओके करा. ध्यान दो, इसमें कितना खतरनाक लॉजिक लगाया हुआ है. सिंपल है. क्या बताया गया? टेंजेंट है. टेंजेंट दो तरह से होते हैं. या तो ये भी टेंजेंट हो गया है ना इसको, या तो ये भी टेंजेंट होगा. ये है इन इट्स प्लेन, ये होता है परपेंडिकुलर. ओके. जैसे अब ये इसके एक्सल को पैरेलल है, मतलब इसको तो परपेंडिकुलर होगा ना. तो मूवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टेंजेंट परपेंडिकुलर टू इट्स प्लेन क्या है बताओ? क्या है? 3/2 mr². क्या है वो? 3/2 चलो करो. 3/2 इंटू मास 5/4 ये ना 40 किलोग्राम. यूज द डाटा ऑफ अबव न्यूमेरिकल. ऊपर के न्यूमेरिकल का डाटा यूज करना था. कितना आएगा बताओ? कितना सिंपल है ये? 60 किलोग्राम है की नाही? सिंपल. फिजिक्स से सिंपल है. ओके. नाही ते कोणता आहे पहा एक वेळेस. ते आहे इन इट्स प्लेन वाला. कोणता आहे?
म्हणजे याने सांगितलं पॅरलल, पण कशाला पॅरलल सांगितलं आणि याला पॅरलल नाही सांगितलं, याने ऍक्सलला पॅरलल सांगितलं. ऍक्सिस जो की परपेंडिक्युलर होता त्याला पॅरलल. समजलं काय? म्हणजे यांनी कसे सांगितलं की भाऊ, कोणाचा भाऊ, आईचा की बाबाचा? बाबाचा बसला तर काका म्हणायचं, पण आईचा जर बसला तर मामा म्हणावं लागेल, है ना? आपण लक्ष देतो फक्त त्याच्याकडे. क्लिअर? Calculate the radius of gyration of a body. Calculate the radius of gyration of a body. Radius of gyration of a body having mass 0.5 kilogram, having mass 0.5 kilogram and moment of inertia of a body is found to be, and moment of inertia of a body is found to be 42.6 kilogram meter square. 42.6 kilogram meter square. 42.6 kilogram meter square. ओके, चलो क्या दिया गया है? गिवन डाटा बताओ. मास कैसे दिया गया? मास कैसा है? 0.5 किलोग्राम. और क्या दिया गया? 42.6. ओके, निकालना क्या है? ओके, सो वी हैव, हमारे पास में फॉर्मूला है, बहुत ही सिंपल फॉर्मूला शिवांगी मैडम. क्या है वो? आई इक्वल्स टू, अभ्यास कर देगी ना शिवांगी? तू उत्तर देता. फॉर्मूला काय है? वेरी गुड. आई इक्वल्स टू होते एम के स्क्वायर. तो के स्क्वायर अगर निकालना है तो आई बाय एम. क्या है आई? 42.6 अपॉन एम कितना है? 0.5. बताओ आंसर कितना? ये स्क्वायर आएगा 85.2. ओके, अब के स्क्वायर अगर 85.2 है तो के कितना? स्क्वायर रूट ऑफ 85. चलो निकालो स्क्वायर रूट, बताओ आंसर. 426. अरे बापरे, स्क्वेअर रूट काढायचा आहे याचा सर. हे 42.6 डिवायडेड बाय 0.5 हे आलं. स्क्वेअर रूट काढा, लॉग टेबल काढा. आणला नसेल तर दुसरा तर लॉग टेबल आपला समजून घ्या, पण उत्तर काढा. करा कॅल्क्युलेशन फास्ट. सांगा काय ते? 9.2. कसं पाहिलं? लॉग टेबल येते का? जा इकडे पहा, स्क्वेअर रूटचा कॉलम मध्ये जा. ओके, गेले इथं 85 85.2 आहे ना, म्हणजे 85 पेक्षा मोठं आणि 86 पेक्षा लहान. मग 85 दिसतील इथं तुम्हाला, पहा 86 च्या वर आहे की नाही? कमाल. मग 86 च्या वर 85 दिसले. इकडे 2 पहा. ओके, 2 च्या लाईन मध्ये आणा, 85 च्या याच्यामध्ये 85 ची रो, 2 चा कॉलम. काय भेटलं? 9.230. चलो ओके, हे ना रेडियस ऑफ गायरेशन. मला सांगा रेडियस ऑफ गायरेशन कशात मेजर करतात? मीटर. हे डिस्टन्स आहे, हे मेजर करायचं मीटर मध्ये. ही आली म्हणजे 9.23 मीटर. क्लिअर? या
calculate the moment of inertia. Calculate the moment of inertia of hollow cylinder. Calculate the moment of inertia of hollow cylinder about an axis passing through its center and perpendicular to its length. Passing through its center and perpendicular to its length. हा एक हॉलो सिलेंडर आहे. ओके, हॉलो सिलेंडरच्या मधामधून असा ऍक्सिस घातलेला आहे, पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. ओके, हॅव्हिंग लेंथ 6 मीटर, having length 6 meter and diameter 4 centimeter, and the diameter of a cylinder is 4 centimeter. है ना, क्लियर? 4 सेंटीमीटर. समजलं काय? चल, मग आता इकडे लक्ष द्या. याचा आपल्याला काढायचा आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया. आता ज्या वेळेस सुद्धा एक असं हॉलो सिलेंडर कापलं जाते तर दोन गोष्टी घडत असतात. हॉलो सिलेंडर कशापासून बनते? रिंग पासून. रिंगवर रिंग म्हणजे बांगडीवर बांगडी जर आपण ठेवली तर बांगडीवर बांगडी बांगडाच बांगडा होऊन जातील त्या, आहे की नाही? माझा लक्ष द्या इकडे. कॅन आय से दॅट? मी असं म्हणतो की हे एक रिंग, हे दुसरी रिंग, अशी करत करत इथे एक रिंग राहील आणि ह्या अशा रिंग राहतील. जर एखादी सुई या मधामधून ह्या सगळ्या बांगड्यांचा, ते बांगड्यांचं हे पाहिलेलं आहे तुम्ही कधी साच्या? आता जस्ट इमॅजिन की सगळ्या बांगड्या एका फेविकॉलने चिपकवल्या. ओके, जर याच्यामधून सुई घातली तर ही सुई या रॉडला कट करते. या रॉडला कसं कट करताय? अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. मग इथं मी काय म्हणू शकतो, याचा जर मला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे ना, कशाचा? सिलेंडरचा. तर मुवमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला रॉडचा येईल, कारण की रॉड कट होत आहे. सिलेंडर हे एक रॉड सारखं दिसतंय, दुरून एकदम पाहिलं तुम्ही बांगड्या एकदम चिपकलेल्या आहे ना. जसं याच्यामध्ये आपण बांगड्याच टाकत गेलो तर बांगडीवर बांगडे होऊन जाईल ते. आणि दुरून जर पाहिलं असं आडवं तर एक याच्या टाईप वाटेल, तर रॉड टाईप एकदम दुरून पाहिलं तर म्हणजे रॉड कट होत आहे. आणखी एक गोष्ट, ही जी सुई आहे या अशा बांगड्या याच्यामधून पास करत होतो आपण, आठवते? कोणाकडे आहे का बांगडी कड वगैरे? लक्ष द्या इकडे, आहे की नाही? वा, असे जर कड्यासोबत कडे जर आपण टाकत गेलो कंटिन्युअस, आहे ना, तर मग काय होऊन जाईल? हा हे सिलेंडर म्हणजे हॉलो सिलेंडर म्हणजे पोकळ सिलेंडर. जर याच्यामधून असा ऍक्सिस घातला की तो याला परपेंडिक्युलर आहे, तर तो या रॉडला तर परपेंडिक्युलर आहेच, पण तो एक रिंगला सुद्धा कट करेल अशा प्रकारे, आहे ना? आठवते? या रिंगला याने अशा प्रकारे कट केलं तर अबाउट डायमीटर कट केलेला आहे की परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन कट केलेला आहे की इन इट्स प्लेन? इन इट्स प्लेन म्हणजे परपेंडिक्युलर, आपण असं म्हणू इन इट्स प्लेन म्हणजे अबाउट डायमीटर कट केलेला आहे की नाही? मग असं म्हणू शकतो मुवमेंट ऑफ इनर्शिया हा रॉडचा प्लस मुवमेंट ऑफ इनर्शिया कशाचा? रिंगचा, पण कसा? अबाउट डायमीटर, आहे की नाही? मग मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग पण अबाउट डायमीटर. म्हणजे काय असं म्हणतो, ज्यावेळेस हॉलो सिलेंडर मधून एखादा ऍक्सिस पास केला जातो, हा अबाउट म्हणजे परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ, तर तो एक रॉड कट करतो आणि रिंग कट करतो अबाउट डायमीटर. मग रिंगचा मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर आपल्याला माहित आहे, हा असतो mr²/2. ओके, रोज अभ्यास करतो आपण तर आपल्याला सगळंच माहिती आहे. त्यानंतर मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड हा असतो ml²/12. ओके, तर याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया याच्यावरून काढू शकता तुम्ही. चला बरं ट्राय करा. डायमीटर आहे आपल्याला काय पाहिजे? रेडियस. आपल्या सगळ्यांना माहिती रेडियस असते डायमीटरच्या अर्धी.
म्हणजे हे काय असेल 4 सेंटीमीटरच्या अर्धी 2 सेंटीमीटर. सेंटीमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करा. 2 × 10⁻⁻2 मीटर. समजला? मग ml². ml² म्हणजे 6 × 6. हे तर ऑलरेडी मीटर मध्ये आहे, तर करायची काही गरज नाही आहे. नंतर m म्हणजे आता मास दिलेलं होतं का याचा? नाही दिलेलं, तर मास ऍज इट इज ठेवा. r² म्हणजे 2 × 2 10⁻⁻2 चा स्क्वेअर 10⁻⁻4. लक्ष ठेवा. अपॉन टू ऍज इट इज. 2 2 विल गेट कॅन्सल. हे काय ते 6 × 2 12 2 3 6. समजलं? मग असं म्हणून 3m प्लस इथं काय ना 2m × 10⁻⁻4. क्लिअर आहे ना? याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं नाही 5m येत नाही, ते लक्ष ठेवा इकडे आहे ना. हे 3m ऍज इट इज प्लस 2 × 10⁻⁻4 म्हणजे 0.0002 एवढे m म्हणजे 3.0002 m हे येणार मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे ना. मास दिलं नव्हतं ना, म्हणून जर मास दिलेलं असतं तर मासने याला मल्टिप्लाय करून टाकलं असतं. पण हॉलो सिलेंडरचा मास दिलेला नसल्यामुळे आपण ऍज इट इज एम ला तसं तर तसं ठेवलं. क्लिअर? समजलं हे? घ्या लिहून.